जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. कुठल्या भगवंताचं नाम घ्यावं, तर महाराज काय सांगतात ते बघूया. भगवंताचं नाम या अर्थाने निरनिराळ्या नामामध्ये असा कुठलाही फरक नाही. कुठलंही नाम घेतलं तरी एकच भगवंत देतो. मग तुम्ही त्याला राम म्हणा, तुम्ही त्याला कृष्ण म्हणा, तुम्ही त्याला पांडुरंग म्हणा, हे परमेश्वरीय तत्व आहे. तुम्हाला कुठला देव आवडतो याचा आपण विचार करायला पाहिजे. हे महाराज म्हणतात की नाम हे जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत ह्यांच्यामध्ये नाम घेत गेलो की वृत्ती भगवंतमय बनते. म्हणजे आपलं आत्मस्वरूप आणि परमात्मस्वरूप ह्यांचा एक संयोग नाम घडवून आणतं. आता महाराजांनी भगवंताचं नाम घ्या असं सांगितलेलं आहे. रामनाम घ्या हे म्हटलं आहे त्यांनी, पण बऱ्याच ठिकाणी जर महाराजांचं तत्त्वज्ञान आपण अभ्यासलं तर त्यांनी भगवंताचं नाम घ्या असं सांगितलेलं आहे. भगवंत म्हणजे परमेश्वर. आपण भगवंतापासून विलग होऊन आलो, आपल्याला परत भगवंताकडे जायचं आहे. आता व्यवहारामध्ये आपण रस्त्याने चाललो आहे, आपल्याला जर कोणी हाक मारली तर आपण पटकन मागे वळून बघतो. तर आपण कुठल्याही नावाने जरी भगवंताला हाक मारली तरी भगवंत आपल्या हाकेला देणार आहे. त्यामुळे तशा अर्थाने भगवंताच्या निरनिराळ्या नामांमध्ये साधन म्हणून फरक नाही. आता इथे आपल्याला हे बघायला लागतं की आपल्याला कुठला देव आवडतोय. तुम्ही डोळे मिटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या भगवंताचं रूप येते. लहानपणापासनं आपल्याला कळायला लागल्यापासनं जेव्हा भक्तीचा उदय आपल्या हृदयामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना पण जेव्हा झालेला असतो, तेव्हा कुठली तरी एक देवता आपल्याला आपल्याही कळत नकळत आवडायला लागलेली असते. मग ती देवता कुठलीही असते. मग कोणाला राम आवडेल, कोणाला कृष्ण आवडेल, कोणाला शंकराची उपासना करायला आवडते, कोणाला विष्णूंचं करायला आवडतं, कोणाला देवी भगवतीचं करायला आवडतं, कोणाला गणपतीचं करायला आवडतं, कोणाला पांडुरंग आवडतो. पहिलं आपल्या मनाशी हे प्रामाणिकपणे अवलोकन करा मनाचं की मला कुठला देव आवडतोय. आपण थोड्या वेळासाठी अनुग्रह हा विषय बाजूला ठेवूया. पण मला राम आवडत असेल तर साहजिकपणे श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र माझ्या मनामध्ये रुजतो. मला जर दत्त महाराज आवडत असतील तर दत्त महाराजांचं नाम आपोआप आतून स्फुरायला लागतं. मला जर शंकर आवडत असतील तर ओम नमः शिवाय हा जप आतून यायला लागतो. मंत्र जप, देवाचं नाव, भगवंताचं नाम हे सगळं आतून यायला पाहिजे. तुम्ही ते बाहेरून घालण्याचा प्रयत्न केलात तर ते तसं जात नाही. ते आतून बाहेर यायला पाहिजे. अंतरंगातून ते उमटून बाहेर आलं पाहिजे. आपली उपासना जर कामिक असेल तर ती आपल्याला बाहेरून आत घालावी लागते. म्हणजे काय होतं की कुठेतरी बळजबरीने ते केलं जातं. मला काहीतरी हवं आहे म्हणून अमुक अमुक देवतेचा जप करणं हा जो विषय, तुम्हाला ती गोष्ट मिळेल व्यवहारातली, पण त्या देवतेविषयी प्रेम तुमच्या मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमच्या मनात त्या देवतेविषयी प्रेम उत्पन्न होईल त्यावेळेला तुमच्या मनातली इच्छाच निघून जाईल. मग आपलं मन अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला सांगेल की अरे भगवंत आपल्याला ठेवेल तसं आपण राहूया. महाराजांनी आपल्याला तेच सांगितलं की आपल्या मनाची भूमिका अशी पाहिजे की भगवंता तू मला जसं ठेवशील तसा मी राहीन, मला आता काहीही नको आहे. पण ही अवस्था येण्यासाठी आपल्याला रोज भगवंताचं नाम घ्यायला लागतं. आणि जसं आपण भगवंताचं नाम घेत जाऊ तसा तसा भगवंत जवळ येत जातो. म्हणजे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की भगवंत किंवा त्याचं नाम घेणं हे साधनही आहे, साध्यही आहे.
साधायचं काय तर भगवंत साधायचा आहे. कसा साधायचा तर भगवंताचं नाम घेऊनच साधायचा. नाम आणि भगवंत एकच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही नामाने भगवंताला ओ द्या, हाक द्या, तो तुम्हाला ओ देऊन तुमच्यासमोर धावत येईल. त्यामुळे साधन अशा अर्थाने भगवंताच्या निरनिराळ्या नामांमध्ये फरक नाही. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली उपासना ही मोक्षप्राप्तीसाठी आहे, आपली उपासना ही भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, आपली उपासना ही आपल्याला शाश्वत आनंद समाधान भगवंताकडनं मिळावं म्हणून आहे. स्वस्थ वाटावं, शांत वाटावं, आपल्या मनामध्ये चित्तवृत्ती आपली स्थिर व्हावी, आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं. आपण कशासाठी उपासना करतो आहे हे एकदा लक्षात आलं की मग आपल्याला त्या दृष्टीने विचार करता येतो. जर आपण कामिक उपासना म्हणजे मला ह्या उपासनेतून काहीतरी हवं आहे, व्यवहारातलं काहीतरी हवं आहे आणि म्हणून आपल्याला कोणीतरी सांगितलं आहे की तुम्ही अमुक अमुक दैवतेचा इतका इतका जप करा, हे करा, तर कदाचित ती व्यवहारातली गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. पण महाराजांना जे सांगायचं आहे की भगवंताचं नाम घेऊन भगवंताची प्राप्ती करून घ्या, तो भगवंत लांब राहील. कारण त्याने व्यवहार दिला तुम्हाला, तुम्हाला जे हवं होतं व्यावहारिक ते तुम्हाला दिलं. त्यामुळे जरी आपली सुरुवात कामिक उपासनेपासून झाली किंवा त्या अनुषंगाने एखाद्या भगवंताचं नाम घेऊन आपल्या उपासनेला सुरुवात झाली, तरी त्याचा शेवट हा अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की आता देवा मला काहीही नको, तू फक्त तुझ्याकडनं येणारा आनंद आणि समाधान मला दे, माझी वृत्ती समाधानी राहू दे आणि तुझं गोड नाम माझ्या मुखामध्ये सदैव राहू दे. मग अशा वेळेला अंतःचक्षुसमोर कुठली देवता येते, ती देवता समोर आली डोळे मिटल्यानंतर की फक्त त्या देवतेचं स्मरण, त्या देवतेचं नाम आपल्या अंतरंगामध्ये दिवसभर उमटत राहिलं पाहिजे आणि यालाच अनुसंधान असं म्हणतात. जय श्रीराम.